प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रियजनानो, मला एक गोष्ट समजत नाही की जर आम्ही पेत्राच्या जागेवर असतो, येशू ख्रिस्त ज्या वेळेस गालिल समुद्रामध्ये गेला आणि गालिल समुद्राच्या जवळ पेत्र मासे धरत होता, रात्रभर मासे धरत होता, रात्रभर त्याला काहीच मिळालं नव्हतं आणि येशू ख्रिस्त त्याच्याजवळ गेला आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की आता मी सांगतो तिथं जाळं टाक, पाग टाक किंवा जाळं टाक. रात्रभर दमलेला हा माणूस येशू ख्रिस्ताला म्हणू शकत होता, अरे तू कोण आहेस बाबा, तू कशासाठी मला हे सगळं सांगत आहेस, मी रात्रभर दमलेलो आहे. तो म्हणला सुद्धा बरं का तसं. त्याच्यानंतर जी घटना घडली ना ती खूप महत्वाची आहे. मासे इतके निघले, इतके निघले, इतके त्या जाळीमध्ये निघले की जाळी फाटू लागली. त्या ठिकाणी तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा कोण जर असताना एक डील मात्र येशू ख्रिस्ता संगती केली असती. येशू ख्रिस्ताला म्हणलं असं, चला माझा बिझनेस पार्टनर तू व्हा आणि आपण दोघ जण मिळून बिझनेस करू. आठवड्यातून फक्त एकदा तू ये, मला फक्त सांग कुठं जाळं टाकायचं, तिथं मी टाकतो, तुझं तू जा. 50-50% मध्ये बिझनेस काय असेल ते 50% तुझा, 50% माझा. कारण फायदा होत होता ना. पण नवलाची बाब येशू ख्रिस्ताला पेत्र म्हणतो, इतकं सगळं झाल्यानंतर असं म्हणायला पाहिजे होतं की आमच्यासारखा असा तर कदाचित तुमच्या माझ्यासारखा असा तर म्हणलाच असता. आजकालचे ख्रिश्चन असंच म्हणतातच, म्हणतीलच कदाचित. काही बोटावर मोजण्याजोगे बरं का, सर्व नव्हे. पण पेत्र त्या ठिकाणी म्हणला, माझ्यापासून निघून जा. पापाची कबुली, किती सुंदर पापाची कबुली तिथं त्यानं दिलेली आहे. म्हणला की माझ्यापासून निघून जा. किती मोठा फायदा येशू ख्रिस्तामुळे त्याचा झाला होता, परंतु तो म्हणतो की माझ्यापासून निघून जा. ही पापाची जाणीव झालेली होती, ही पापाची कबुली झालेली होती. त्याला योग्य तारणारा मिळालेला होता आणि तो म्हणतो की माझ्यापासून निघून जा. परंतु ख्रिस्त ना त्याच्यापासून गेला, ना पेत्र ख्रिस्तापासून गेला. शेवटी तो ख्रिस्तासाठी खूप मोठा सेवक बनला आणि ख्रिस्तासाठी त्यानं अनेक मार्ग उघडले आणि ख्रिस्तासाठी त्यानं अनेक सेवेचे मार्ग तयार केले. आमच्याबद्दल काय आहे प्रियजनांनो? आम्ही ख्रिस्तासंगती डील करत आहोत की ख्रिस्ताची सेवा करून त्याच्या समोर आपलं पाप कबूल करून सोडून देऊन त्याची सेवा करत आहोत? काय करत आहोत आम्ही? आमच्या जीवनाकडे आणि पेत्राच्या जीवनाकडे बघूया आणि देवाचं गौरव करूया. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.